होतो आहे, त्यामुळे या दुसऱ्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश येत आहे। सावकाशपणे या प्रवाशांना मदत केली जाते आहे। काळजीपूर्वक प्रवाशांना बाहेर काढणार असं काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठीशी बोलताना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं होतं। त्याप्रमाणे हळूवारपणे एक एक करत प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। मात्र अजूनही प्रवासी बरेच आहेत, मोनो रेल्वेमध्ये अडकलेले सुमारे 200 प्रवासी आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान सध्या अग्निशमन दलासमोर आहे। त्याप्रमाणे आपण पाहतो आहोत त्या हळूहळू एक एक प्रवाशाला बाहेर काढलं जात आहे, मदत केली जाते क्रेनमध्ये चढण्यासाठी आणि त्याद्वारे या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। काच खिडकीची मोनो रेल्वेची कापण्यात यश आलेलं आहे अग्निशमन दलाच्या जवानांना आणि त्याद्वारे आता ही काच कापण्यात आल्यानंतर आता मोनो रेल्वेमधून या प्रवाशांना हळूहळू खाली उतरवलं जाईल। पहिला प्रवासी बाहेर आलेला आहे, दुसऱ्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश येत आहे। सध्या पाऊस सुद्धा सुरू झाला आहे, त्यामुळे काहीशी अडचण निर्माण झालेली आहे। मात्र तरी देखील न थांबता सध्या अग्निशमन दलाचे जवान हळूहळू या प्रवाशांना बाहेर पडण्यास मदत करत आहेत। एसी बंद असल्याने प्रवाशांना गुदमरल्याचाही त्रास झाला आणि हीच शक्यता लक्षात घेता महापालिकेकडून तिथं तात्काळ मेडिकल टीम सुद्धा हजर करण्यात आलेली आहे, ॲम्ब्युलन्स सुद्धा मागवण्यात आलेले आहेत। तर 20 ते 25 अग्निशमन जवान इथं या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तत्पर आहेत। गर्दी अधिक असल्यामुळे त्याचप्रमाणे सध्या पावसालाही सुरुवात झाल्यामुळे काळजीपूर्वकच या प्रवाशांना बाहेर काढावं लागणार आहे। कोणतीही घाई गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे। हळूहळू प्रवाशांना बाहेर काढलं जाते, आपण पाहू शकतो आहोत, ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत, हे रेस्क्यू ऑपरेशन आपण लाईव्ह पाहतो आहोत। हळूहळू एक एक करत प्रवासी हे 2 ते 3 प्रवासी बाहेर पडताना आपण पाहतो आहोत। सुरुवातीला एका प्रवाशाला बाहेर काढल्यानंतर आता हे आणखी 2 प्रवासी क्रेनवरून खाली उतरताना आपण पाहतो आहोत। त्यांच्याबरोबर अग्निशमन दलाचे जवान सुद्धा आहेत। काच कापल्यानंतर काही अग्निशमन दलाचे जवान मोनो रेल्वेमध्ये उतरलेले आहेत आणि ते प्रवाशांना या बाहेर पडण्यास मदत करत आहेत। दरम्यान मोनो रेल्वे 6:15च्या सुमारास भक्ती पार्क जवळ बंद पडली। ब्रेक फेल झाल्यामुळे ही मोनो रेल्वे बंद पडली असावी अशी एक शक्यता आहे। तर मोनो रेल्वेची तांत्रिक टीम सुद्धा सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे, त्यामुळे त्याच वेळी ही मोनो रेल्वे सुरू करता येते का याकडेही लक्ष असणार आहे। मात्र सगळ्यात आधी प्राधान्य आहे ते मोनो रेल्वेच्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं आणि त्याप्रमाणे या मोनो रेल्वेमधून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। आतापर्यंत साधारणपणे 3 ते 4 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पावसालाही सुरुवात झाली आहे, त्यामुळे काहीशी चिंता आहे। मात्र तरीही अग्निशमन दलाचे जवान आपलं कौशल्य वापरून या प्रवाशांना बाहेर काढत आहेत। त्याचबरोबर अडकलेल्या प्रवाशांना धीर देत बाहेर काढण्याचं मोठं कसब या अग्निशमन दलाच्या जवानांना हाताळावं लागतं आहे। आपण याबाबत आणखी माहिती घेऊया, आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, आतापर्यंत किती प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय, काय ताजी माहिती आहे? हेमाली, आता जर आपण बघितलं ज्या ठिकाणी ही मोनोरेल कोलंडली होती त्या ठिकाणी जर आपण एका बाजूला कोल्ली होती, आता जर आपण पाहायला गेलं तर ही मेट्रो माफ करा मोनोरेल जी आहे ही आता घेऊन चाललेले आहेत दुसऱ्या ठिकाणी। मुळात म्हणजे या ठिकाणी वडाळा या ठिकाणी तर ही मोनोरेल घेऊन आले होते, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुसऱ्या मोनोरेलच्या सहाय्यानं ही ज्या मोनोरेलमध्ये प्रवासी अडकलेले आहेत ही आता मोनोरेल दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेली जात आहे। आणि एकंदरीत जर आता आपण पाहायला गेलं तर वडाळा या परिसरात या मोनोरेलला आणलं होतं आणि मात्र या ठिकाणी बरीचशी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली होती, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती, त्यामुळे रेस्क्यू चल रहा है, रेस्क्यू हो जाएगा, डोंट वरी। म्हणून आता दुसऱ्या ठिकाणी ही मोनोरेल जी आहे ही घेऊन घेण्यात आलेली आहे। हेमाली, थोडक्यात प्रवाशांसहच ही मोनो रेल्वे वडाळ्याच्या दिशेने घेऊन नेली जाते का? कारण काही वेळापूर्वीच 5 ते 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं अशी माहिती मिळत होती, असं काही दृश्यांमधून दिसत होतं। नेमके तिथून प्रवासी किती बाहेर काढण्यात आलेले आहेत ही मोनो रेल पुढे नेण्याआधी? अद्याप अधिकृत अशी माहिती नाही की किती प्रवाशांना काढलंय, मात्र माझ्या समोरनं ज्यावेळेला ही मोनोरेल गेली त्यावेळेला ही मोनोरेल संपूर्ण प्रवाशांनीच भरलेली
पाहायला मिळाली होती। अनेक प्रवासी खालती मदतीची याचना जी आहेत हे करत होते। या ठिकाणी तशा पद्धतीनं काही उपाययोजना सुद्धा करण्यात आली होती। अग्निशमन दलाच्या बऱ्याच गाड्या शिड्या या ठिकाणी आणल्या होत्या, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सर्कलवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली। पोलिसांसाठी सुद्धा ही वाहतूक कोंडी रोखणं हे अधिक आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती। त्यामुळे आता ही मोनोरेल जी आहे ही दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलेल्या आहेत। हेमाली लाया गया ना, इसको करके वाइट दे रहा है। ऐका, इथे दाखवण्यासारखं आत्ता काही नाही। ओके 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 आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर वडाळा या कॉर्नरवरती या भक्ती पार्क इथून काही अंतरावरती ज्या ठिकाणी हे सगळे प्रवासी मोनोरेलचे अडकले होते त्या ठिकाणी ही मोनोरेल आणण्यात आली होती। तशा पद्धतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी म्हणून उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या होत्या। माझ्या समोरनं आता जर आपण पाहायला गेलं तर या अग्निशमन दलाच्या अशा पद्धतीच्या शिड्या या ठिकाणी आल्या होत्या, मात्र मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात वाहतूक कोंडी व्हायला लागली। काहीसे लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळाली, कारण का ही मोनोरेल एका बाजूला कोलंडलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे अनेक येथील वाहन चालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण जे आहे हे निर्माण झालं होतं आणि त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी काहीशी झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या, त्या सुद्धा आता या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेत। मी दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या सगळ्या शिड्या आहेत, ज्या स्कायलिफ्ट आहेत, या स्कायलिफ्ट या ठिकाणी मागवण्यात आल्या होत्या, मात्र या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आणि तणावाचं वातावरण जे ते या ठिकाणी निर्माण झालं होतं। त्यामुळे आता या सगळ्या अग्निशमन दलाच्या स्कायलिफ्ट आहेत, या स्कायलिफ्ट आता ज्या ठिकाणी मोकळीक असेल, ज्या ठिकाणी लोकांचा जास्त वावर नसेल अशा ठिकाणी आता जी प्रवाशांनी भरलेली मोनोरेल आहे ती दुसऱ्या मोनोरेलच्या माध्यमातून घेऊन गेलेल्या आहेत। मी मुळात म्हणजे ही जागा सुरुवातीला निवडली होती की या ठिकाणी सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जाईल, मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे आता हे सगळी अग्निशमन दलाच्या गाड्या त्यानंतर स्कायलिफ्ट ज्या आहेत या आता दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी आपण हे दृश्य पाहतोय। आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे काही तांत्रिक कारणानं चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे। MMRDA आणि अग्निशमन दल त्याचबरोबर महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत असं फडणवीस म्हणतात। सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते, त्यामुळे कुणीही काळजी करू नये, घाबरून जाऊ नये, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, सर्वांनी संयम ठेवावा ही सर्वांना विनंती असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। MMRDA आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाशी आपण संपर्कात आहोत। हा प्रकार का घडला याची चौकशी करण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, नेमकं कारण काय, हा प्रकार का घडला याची तांत्रिक चौकशी केली जाईल। मात्र जी माहिती NDTV मराठीकडे आली आहे त्यानुसार या मोनोरेलची क्षमता, या पूर्ण रेकची क्षमता 104 टन इतकी आहे। 104 टन वजन ही रेल्वे सहन करू शकते, मात्र पावसामुळे इतर वाहन व्यवस्था बंद असताना अनेक प्रवाशांनी मोनोरेलचा आसरा घेतला आणि त्यामुळे या एका रेकमध्ये 109 टन म्हणजे जवळपास 5 टन अधिक वजन लोड झालं, कारण अधिक प्रवासी या रेकमध्ये दाखल झाले आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला असं बोललं जात आहे। ओवरलोडेड हो गया, इसकी वजह से फील्ड हो गया। तो कितनी देर फंसे रहे आप लोग किसने? यहाँ पर खड़े होकर के 1 घंटा से ज़्यादा हो गया। अच्छा, और BMC ने किस तरह की समस्या ये थी कि सफोकेशन ज़्यादा हो रहा था। मैं तो अस्थिर था, लेकिन बहुत सारे लेडीज़ जो अभी भी फंसे हुए हैं उनको सफोकेशन हो रहा है, बहुत परेशान हो रहे हैं। अब तो खिड़की तोड़ी है, कुछ कांच तोड़े हैं, तो खिड़की तो अभी लास्ट मोमेंट में अंदर से जबरदस्ती तोड़ा है,
तब जाकर के थोड़ी सी हवा मिली है, नहीं तो 1 घंटे से मोनोरेल खड़ा था, वेंटिलेशन का कोई साधन नहीं, इतना पतला सा एक कांच का है, उसको हल्का सा घुमा करके इतनी पैक पब्लिक है, वो थोड़ा सा वेंटिलेशन क्या काम में आएगा। लोकल ट्रेन बंद है इसलिए ओवरलोड थी है। लोकल ट्रेन बंद है, वो तो मौसम का एक अपना है, कुछ नहीं कर सकते, प्राकृतिक आपदा है। लेकिन मोनोरेल की जो सर्विस है ना, हमेशा से खराब रही है, बिल्कुल भी खराब रही है। कभी भी इसमें अभी तो गर्दी है तो ठीक है, नहीं तो गर्दी नहीं भी रही ना तो भी पब्लिक सेटिस्फेक्शन इसमें बिल्कुल भी नहीं मिलता है। बीच में कभी भी बंद पड़ती है, और अगर कंप्लेन करो फ़ोन नंबर पे तो बोलते हैं कि आप एक काम करो, मैं ईमेल आईडी देता हूँ, आप मेल कर दो। जब पैसेंजर बीच में अटक जाता है तो वो कहाँ मेल करेगा, उसको तो इंस्टेंट रेस्क्यू चाहिए। अभी मुझे ये आश्चर्य हो रहा है कि यहाँ आने के बाद भी 1 घंटा पब्लिक फंसी रही, इतना सफोकेशन था कि बेहोश होने की स्थिति आ रही थी, औरतें अंदर में रो रही थी, उनको सब मिल करके ढांढस दे रहे थे कि रुको, कुछ नहीं हो जाएगा, टीम आ गई है, कुछ ना कुछ तो करेगी। तो ये जो है ना, ड्रिल इनका नहीं हुआ है कभी इस ढंग से कि पब्लिक अगर फंस जाए तो हम कैसे इसको उतारें। मोनोरेल MMRDA को ड्रिल करने की जरूरत है कि हम कैसे, अभी तो ठीक है, अगर आग लग जाती है एक साइड में इंजन में तो क्या होता है आप ये बताओ। पहले भी आग BMC और पहले भी हुई है, अगर आज आग लगती तो क्या होता है, एक भी पब्लिक को बचा पाते क्या, नहीं बचा पाते, सबके सब जल के मर जाते हैं। तो थोड़ा सा ड्रिल जो कैसे करना है इसको थोड़ा सा रिव्यू करने की जरूरत है। MMRDA को अपने सिस्टम में सुधार लाने की जरूरत है, कई जगह सुधार लाने की जरूरत है, एक नहीं हर जगह सुधार। अंदर जो लोग हैं वो सुरक्षित, किसी को चोट लगी है? चोट कैसे लगेगी, सफोकेशन हो रहा है, ऑक्सीजन की कमी हो रही है, ऑक्सीजन लेवल कम हो रहा है और वो परेशान हो रहे हैं। बस एक दूसरे को हिम्मत दे करके वो एक दूसरे को टिकाए हुए हैं, नहीं तो पसीना पसीना अंदर हवा नहीं जा रही। यहाँ से अनाउंसमेंट कर रहे हैं, अंदर किसी को कुछ पता नहीं चल रहा है कि नीचे क्या बोल रहे हैं, ये स्थिति है। आप पूरी तरह सुरक्षित है, कोई चोट वगैरह नहीं है आपको? चोट किसी को नहीं है, चोट आएगी मैंने भगवान नगरी से किसी को चोट आए, हर कोई सुरक्षित घर पहुंचे। इसमें ज्यादातर लोग चेंबूर जाने वाले हैं, जो कि रेयरली ही ट्रेवल करते हैं इस मोनोरेल में, क्योंकि हार्बर लाइन बंद है। घोटाला से उन्होंने सोचा चेंबूर तक जाएंगे, आगे के आगे सोच लेंगे। पनवेल और बेलापुर साइड के मैक्सिमम पैसेंजर है, वो पहली बार चढ़े भी और इस तरह से फंस गए। आपका नाम एक बार फिर से बता दीजिए। हरीश प्रसाद मेरा नाम है जी, धन्यवाद। एका प्रवाशाची ही बोलकी प्रतिक्रिया। काही वेळापूर्वीच या प्रवाशाला मोनोरेलमधून बाहेर काढण्यात आलं, पुरेशी अंतर्मुख करायला लावणारी ही प्रतिक्रिया। आणि एखादी शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने निर्बुद्धपणे काम करते याचा पाढाच त्या प्रवाशांनी वाचून दाखवला। त्याचं असं म्हणणं आहे की अनेकदा ही मोनोरेल बंद पडते आणि अनेकदा मोनोरेलच्या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर आम्हाला मेल करायला सांगितलं जातं। निर्बुद्ध पद्धतीने कशी शासकीय यंत्रणा काम करते त्याचं हे उदाहरण आहे। दरम्यान आता आपण ही दृश्य पाहतोय, प्रवाशांना एक एक करून खाली उतरवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र प्रवाशांनी आता जो हरीश प्रसाद नावाचा एक प्रवासी ज्याची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली, त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की या यंत्रणांची पुरेशी मॉक ड्रिल झालेली नाही। अशा परिस्थितीत कशा पद्धतीने काम करावं याची कल्पना या यंत्रणांना नाही आहे। मग ती BMC ची यंत्रणा असो, MMRDA ची यंत्रणा असो, स्वतः मोनोरेलची यंत्रणा असो, एक मॉक ड्रिल प्रॉपर पद्धतीने झाली असती तर अशा परिस्थितीत कशा पद्धतीने काम करावं याची कल्पना या जवानांना आली असती। अग्निशमन दलाचे जवान हे अतिशय शौर्याने अनेक ठिकाणी लोकांना बाहेर काढत असतात आग लागलेल्या इमारतींमधून। मात्र अशा पद्धतीने एखादी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कसं तोंड द्यावं या संदर्भातली कोणतीही मॉक ड्रिल न झाल्यामुळे सुरुवातीचा 1 तास यंत्रणांमध्ये सुद्धा काहीसा गोंधळ दिसत होता आणि तासभर काय करावं याची कल्पना न आल्यानं तासभर प्रवाशांना आतमध्ये गुदमरून थांबावं लागलं। अखेर प्रवाशांच्या संयमाचा बांध तुटला आणि प्रवाशांनी आतून खिडकी ज्यावेळेला फोडली त्यावेळेला नाईलाज असतो मग या सगळ्या प्रवाशांना त्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रकार झाला। माहिती अशी मिळते की या मोनोरेलच्या रेकची क्षमता असते 104 टनची आणि या मोनोरेलमध्ये जी 6:15 वाजता मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्कच्या दरम्यान अडकली, या मोनोरेलमध्ये जवळपास 109 टनाचं वजन झालं होतं। त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते आणि 5 टन वजन अधिक झाल्यामुळे कदाचित त्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला असावा आणि त्यानंतर ही मोनोरेल बंद पडली आणि अशा ठिकाणी बंद पडली जिथे थोडासा कर्व असतो। म्हणजे या मोनोरेल ही मध्ये फक्त त्याला ट्रॅक असतो आणि एका मधल्या ट्रॅकवरही धावत असते आणि ज्यावेळेला टर्न मारायची वेळ येते त्यावेळेला मोनोरेल थोडीशी कलंटते आणि अशा स्थितीतच मोनोरेल बंद पडल्यामुळे प्रवाशांचा जीवाची घालमेल झाली होती आणि आतून प्रवासी आपण काही वेळापूर्वी बघितले की खिडक्यांच्या झरोक्यामधून प्रवासी हात काढून हात जोडत होते, बाहेरच्या यंत्रणांना मदतीची याचना करत होते आणि अखेर प्रवाशांच्या संयमाचा बांध तुटला आणि प्रवाशांनी अखेर आतून खिडकी तोडली आणि आतून खिडकी तोडल्यानंतर ही जी नोरकेल शिडी आपण पाहतोय
सर्वात उंच अशी शिडी आहे मुंबई महापालिकेकडे आणि या नोरकेल शिडीच्या माध्यमातून त्यांना काढण्यात यश आलं। आता ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य, ज्यात दरवाजा उघडण्यात आलेला आहे आणि आता दरवाजा उघडल्यानंतर त्या प्रवाशांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होतील। मुंबई महापालिकेकडे असलेल्या नोरकेल शिडीच्या माध्यमातून या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। मात्र अशा परिस्थितीत यंत्रणांनी कसं काम करावं एकत्रितरित्या, कारण या पर्टिक्युलर या केसमध्ये, या घटनेमध्ये 3 शासकीय यंत्रणा आहेत, BMC म्हणजे मुंबई महापालिका, त्याचबरोबर MMRDA आणि मुंबई पोलीस दल, त्याचबरोबर अग्निशमन दल हे सुद्धा यात कार्यरत आहे। त्यामुळे 4 यंत्रणा एकत्रितपणे काम करताना कशा पद्धतीने त्यांनी काम करावं याची एक मॉक ड्रिल गरजेची आहे, अशी एक प्रतिक्रिया काही वेळापूर्वी सुटका झालेल्या प्रवाशांनी केलेली आहे। आपण पाहतोय काही उद्घोषणा होत आहेत, आपण ऐकूयात। प्रवाशांची सुटका केली जाते। प्रवासी उतरल्यानंतर आजूबाजूला गर्दी करू नये अशा स्वरूपाच्या सूचना लाऊडस्पीकरवरून दिल्या जात आहेत आणि प्रवासी सुद्धा अक्षरशः आपला जीव मुठीत धरून या शिडीच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसत। आता 2 शिड्या, नोरकेल 2 शिड्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या 2 शिड्यांमधून दोन्हीकडनं प्रवासी काढण्याचं काम सुरू आहे। साधारण 200च्या आसपास प्रवासी या मोनोरेलमध्ये असावेत असा एक अंदाज आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर एक साधारण 15 ते 20 प्रवाशांना बाहेर काढण्यात यंत्रणांना यश मिळालेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान या मोनोरेलच्या ठिकाणी दाखल झाले, त्यानंतर तासभर काय करावं या यंत्रणांना कळत नव्हतं आणि अखेर तासाभरानंतर प्रवाशांनी ज्यावेळेला आतून खिडकी तोडली आणि त्यातनं प्रवासी बाहेर येतील असं लक्षात आल्यानंतर मग अग्निशमन दलानं या प्रवाशांना तिथून काढायला सुरुवात केली। आता मोनोरेलच्या या रेकमधल्या दुसऱ्या बाजूचा दरवाजाही उघडण्यात आला आणि तिथे सुद्धा एक शिडी लावण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाचं दुसरं पथक तिथून सुद्धा आता प्रवाशांना बाहेर काढतं। ही दृश्य आपण पाहतोय, साधारण 6:15च्या सुमारास ही मोनोरेल अडकली। अंदर थे, लाइट वाइट कुछ नहीं था, विंडो सब बंद था। गर्मी की वजह से पब्लिक बहुत ज़्यादा परेशान है उसके अंदर। उसमें मैं भी था, मेरे बाजू में 2 बच्चे भी थे और काफ़ी बूढ़े लोग भी हैं। बूढ़े लोग को सांस लेने में काफ़ी दिक्कतें हो रही है और मैक्सिमम सबसे ज़्यादा रिस्क ये था कि 1 साइड झुकी हुई थी। ड्राइवर के ऑर्डर पे सबको राइट साइड में किया गया और राइट साइड में करके लेफ्ट साइड का पूरा खाली रखा गया। उसके बाद फिर फायर ब्रिगेड आ गए। फायर ब्रिगेड के आने के आधा घंटे बाद प्रोसेस चालू हुआ और विंडो तोड़ के हमको निकाला गया। कम से कम 2 घंटे हो गए। उजव्या बाजूने मेट्रो रेल कलंडली होती, त्यामुळे झुकली होती, त्यामुळे डाव्या बाजूला लोड करण्यासाठी ऑपरेटरने सर्व प्रवाशांना डाव्या बाजूला उभं राहण्याच्या सूचना केल्या आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण एका बाजूला झुकली होती मोनोरेल आणि या मोनोरेलचा म्हणजे पुढे काहीही घडण्याची शक्यता होती। त्यामुळे पुरेशा उपाययोजना करत ऑपरेटरने सूचना दिल्या आणि सर्व प्रवाशांना ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला उभं राहण्याच्या सूचना केल्या। त्यामुळे बॅलन्स साधण्याचा, समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर 1 तासानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। आता जवळपास 1.5 तास उलटून गेलेला आहे आणि 20 ते 22 प्रवासी आतापर्यंत बाहेर आलेले आहेत। सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस होता, त्यामुळे सर्वच प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण होता। मुंबईच्या लोकल बंद पडल्या होत्या, हार्बर आणि मध्य रेल्वे या 2 रेल्वे बंद पडल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली होती आणि मोनोरेल हा वडाळा ते चेंबूर हा मार्ग, या मार्गावरही मोनोरेल धावत असते, त्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली होती। प्रमाणापेक्षा अधिक मुंबईकर या मोनोरेलमध्ये स्वार असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे कदाचित हा प्रकार घडला असावा। जी सुरुवातीला MMRDAनं माहिती दिली त्यानुसार या मोनोरेलचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही मोनोरेल अचानक थांबली होती। मात्र अशा ठिकाणी ही मोनोरेल थांबली जिथं ती थोडीशी कलंडली होती, 30 डिग्रीमध्ये कलंडली होती, त्यामुळे काहीही घडण्याची शक्यता होती आणि अखेर आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। अडकला होता तुम्ही 45 मिनिट, 1.5 ते 2 तास, 45 मिनिट, 1.5 ते 2 तास झाला। आणि काय हे लोक आपले पैसे रिफंड अर्धा देत आहेत, पूर्ण पैसे रिफंड देत नाहीये ते लोक, म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायचं, कोणाला सांगायचं ते बोला तुम्ही। तर एवढा प्रॉब्लेम होतोय, अक्षरशः कस्टमर तिकडे परेशान आहे। काही सूचना आल्या होत्या का प्रशासनाकडनं का, कारण का अनेक याच्यामध्ये पेशंट सुद्धा हे झाले होते। सूचना अशा काही नव्हत्या। अचानक बंद पडल्यानंतर ना त्यांनी सांगितलं की जो करंटचा जो पार्ट आहे तो पार्ट काम करत नाही आहे, एका साईडला गेला आहे, म्हणून त्यांनी ड्रायव्हर आहे त्यांनी सांगितलं की पब्लिकनी राईट साईडला या, जेणेकरून या साईडला लोड येईल आणि परत करंट येईल। किती लोक होते तुमच्या अंदाजानुसार?
तरी पण 500-200-500च्या आसपास, 500च्या 550. सुरुवातीला ज्या ठिकाणी बंद पडली होती त्या ठिकाणी तुम्हाला रेस्क्यू करणार होते, मात्र थेट या स्टेशनवरती आणलं होतं। हाँ, क्या हुआ था यहाँ पर लाया गया आपको, वहाँ पर क्या दिक्कतें आ रही थी? पता नहीं, गाड़ी बंद हो गई, लाइट बंद हो गई और इतनी सफोकेशन हो गई कि सांस लेना भी मुश्किल हो रहा था। और बीच में ट्रेन में ही किसी ने आके बोला कि थोड़ी खिड़की तोड़े, तो खिड़की तोड़ी, एक तो खिड़की भी तोड़ी गई, थोड़ी हवा है, पर वेंटिलेशन की इतनी प्रॉब्लम थी कि बहुत बुरी हालत थी और 5-10 मिनट रहते तो कैजुअलिटी हो जानी थी बाप। तुम्ही पण त्याच्यामध्ये होतात, काय नेमकं? वडाला स्टेशन जब चालू हुआ ना तभी मतलब 10 से 15 मिनट है ना चालू होने में वो डिले हो गया था। पहले ही प्रॉब्लम था, मतलब पहले ही गाड़ी चालू नहीं हो रहा था, आगे जाके पूरा बंद हो गया। आपण जर आता बघितलं तर या मोनोरेलमुळे सफोकेशन जे आहे हे अनेकांना झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय आणि या ठिकाणी एक रुग्ण जे आहेत त्यांना आता घेऊन जात आहेत। आपण ही दृश्य बघतोय, मोनो प्रशासनाच्या या सगळ्या गोंधळामुळे कुठेतरी हा प्रवाशांच्या जीवावरती हा सगळा येणारा प्रश्न होता आणि आता आपण बघतोय की या प्रवाशांची तब्येत जी आहे ही ढासळलेली आहे आणि आता या प्रवाशांना या ठिकाणावरून हॉस्पिटलला घेऊन जालं जात आहे। त्यामुळे आता प्रवाशांमध्ये सुद्धा एक संताप आहे। काय तुमचा अनुभव आहे, काय नेमकं झालं होतं? प्रशासनाला तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का? खूप सगळ्यांना केला, फायर ब्रिगेडलाही मी 3दा कॉल केले, त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की मॅडम आमच्या गाड्या निघाल्यात। अरे निघालाय तर काहीतरी सायरनचा आवाज आम्हाला यायला हवा होता, काहीच नाही। अक्षरशः माणसांनी ना खिडकी तोडली आणि दरवाजा ओपन केला स्वतःच्या बचावासाठी, बाकी काहीच नाही केलं सरकारने। तुम्ही काही संपर्क केला होता प्रशासनाशी? मी तर केला नाही, पण सफोकेशन खूप होतं। आमच्याकडे हार्ट पेशंट होते, एक लहान बाळ होतं, खूप लोकांना त्रास झालेले आहे। आता या ठिकाणी बघतोय एका व्यक्तीची तब्येत जी आहे ही ढासळलेली आहे, स्वाभाविक आहे, कारण का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्वास कोंडला होता, गुदमरायला व्हावं लागत होतं। आपण बघतोय अनेक रुग्ण जे आहेत ते या ठिकाणवरनं व्हीलचेअरवरनं आता घेऊन जात आहेत। त्यामुळे या सगळ्या याच्यामुळे स्वाभाविक आहे अनेक जवळपास 250च्या घरामध्ये हे सगळे प्रवासी होते। AC बंद पडल्या कारणामुळे सफोकेशन जे आहे हे झालं होतं आणि आता जर आपण पाहायला गेलं तर दोन प्रवाशांना अशा पद्धतीनं व्हीलचेअरवरून आणि याच्यावर घेऊन घेतलं जात आहे, कारण का या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एक संताप आणि काहीशी भीती ही सुद्धा आता मोनोच्या बाबतीत झालेली आहे। त्यामुळे सगळे अडकलेले प्रवासी आता या वडाळा मोनो स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती आणल्यानंतर हे सगळे आता आलेले आहेत। काहीसा संताप हा प्रवाशांमध्ये आणि काही हा सगळ्या आहेत। हा बोला, काय झालं होतं? ॲक्च्युली आम्ही वडाळ्यावर निघालो, पण एवढी गर्दी होती ना, दरवाजे बंद नव्हते होत, दरवाजे बंद नव्हते तरी पण काय आम्ही जे आतमध्ये अगोदरपासून बसून आलेलो ना लोअर परेलवरून, त्यांना आम्ही सांगितलं की गर्दी करून देऊ नका म्हणून, तरी पण ते लोक जे सिक्युरिटीवाले त्यांनी पण नीट काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही। आम्ही त्यांना ऑलरेडी बोलत होतो की भाई ओव्हरलोड झाली, तरी वडाळ्याला कसे तरी दरवाजे बंद केले आणि गाडी पुढं आली। पुढं आल्यानंतर ही सर्व्हिस एवढी घाण आहे ना, व्हेंटिलेशनला काहीच नव्हतं 2-4 दंडोडी पॅनिक झाली, 1-2 बेशुद्ध व्हायचं हे आलेलं। पण काय झालं नंतरला प्रॉब्लेम कधी झाला, जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी आली आम्हाला समजलं। फायर ब्रिगेडला मी स्वतः फोन केलेला, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं गाडी गेलेली आहेत, 15-20 मिनिटं परत फोन लावला तर फोन बिझी होत्या, ते पण बिझी असतील। नंतर आम्ही लाईव्ह बघत होतो TV वरती न्यूजवर, तेव्हा आम्हाला वाटलं की ह्या मोनोरेलमध्ये आलेले आहेत, तर लोक अजूनही होत होते। पण जशी पॅनिक वाढत कुठं होती, जेव्हा ती ह्या साईडला होत होती, अशी होत होती ना, तर अजूनच ते लोक सगळेजण घाबरत होते। तर आणि एवढे त्यांना सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त लोक भरली का याच्यामध्ये? त्यामुळे का जी ट्रेन बंद होते ना त्याच्या खुलण्याचं काही ना काहीतरी म्हणजे हे केलं पाहिजे, काहीतरी सुविधा अशा केल्या पाहिजेत की तुम्ही खुललं पाहिजे। तर ते एकदम ट्रेन पूर्ण पॅक असते आणि पॅक ट्रेनमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे सगळेकडून कुठूनच हवा येत नाही तेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना सफिकेशन झालेलं। मला स्वतःहून आता सगळे प्रवासी बाहेर पडलेत का काही अडकलेत? काही अर्धे पुढे पण असतील, पण आमच्यातले जे आता मागची ट्रेन आले ते पण उतरले। आम्ही स्वतः ती काच तोडण्याचा प्रयत्न केला, फक्त एवढी पट्टी आहे ती फक्त फक्त गॅप आहे, फक्त एवढी गॅप आहे, काहीच इमर्जन्सी नाहीये। आणि ही पहिली वेळ नाहीये मोनोरेलची, ह्या अगोदर गेले 2019-18 मध्ये सेम इन्सिडेंट झालेला मोनोरेलचा, फायर ब्रिगेडने सगळ्यांना काढलेलं। मी स्वतः त्या मोनोरेलमध्ये होतो, त्यावेळेला सुद्धा असाच अपघात झाला आणि तुम्ही होता? पण तो चेंबूरच्या मध्ये कुठेतरी झालेला आणि तेव्हा पण दिवसा झालेला ते, आणि पावसाळा वगैरे नव्हता।
2018-19 दरम्यान हे दोनदा अशा पद्धतीनं मोनोरेलच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत. आज एकदा जी दुर्घटना घडली त्याच्यात होते आणि याआधी सुद्धा काही वर्षांपूर्वी झाली होती त्याच्यामध्ये होते. सो त्याच्यानंतर कुठेही प्रशासन काही शिकलं नाही असं म्हणायचं त्याच्यातनं. 100% सर. आणि काय त्याचं डिझाईनमध्ये चेंज झालेलं नाही आहे, नाही तर कॅपेबिलिटी वाढवलेली आहे, तीच गर्दी तीच आहे. आणि दुसरी गोष्ट फायर ब्रिगेड आने तक. सुशील ओराडकर. आपण हे दृश्य पाहतोय. मोनो रेल्वेत अडकलेले प्रवासी, मोनोरेलमधले अडकलेले प्रवासी आता बाहेर काढले जात आहेत. 2 शिड्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाने या प्रवाशांची सुटका केलेली आहे. अजूनही अनेक प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून आहेत. दुसरी एक मोनोरेल या मोनोरेलच्या मागोमाग थांबली होती. आता त्या ट्रेनमधले प्रवासी सुद्धा नजीकच्या एका स्थानकावर आणून त्यांना सुद्धा सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय, ताजी दृश्य. जवळपास 200 ते 250 प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलानं आता या प्रवाशांची सुटका केलेली आहे. या 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण 3 तऱ्हेची दृश्य पाहू शकतो. एक दृश्य ज्याच्यातून थेट नोरकेल शिडीच्या सहाय्यानं प्रवाशांना बाहेर काढलं जातं, तर दुसरी दृश्य कॅमेरा नंबर 2 त्याच्यातनं आपण बघतोय, ज्यामध्ये एक मोठा तराफा एका क्रेनवर लावलेला आहे आणि त्यामधून मोठ्या संख्येनं प्रवाशांची सुटका केली जाते. आणि तिसरं दृश्य आहे ज्यामध्ये दरवाजा उघडून मोनोरेलच्या दुसऱ्या डब्यामधले प्रवासी काढले जात आहेत. बऱ्यापैकी प्रवाशांना बाहेर उतरवण्यात यश आलेलं आहे. अग्निशमन दलाचे लोक सुद्धा आता मोनोरेलच्या आतमध्ये आहेत आणि ते प्रवाशांना सूचना देत आहेत. रेकचा बॅलन्स जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. बेहोश होकर के उनको एम्बुलेंस में लेकर निष्काळजीपना है सगळा म्हणायचा. मैं क्या बता रहा हूँ, हमने इमरजेंसी को कॉल भी किया था, जो इमरजेंसी कॉल बटन होता है वहाँ पे उसको कॉल किया था, उन्होंने भी कोई रिस्पॉन्स नहीं किया. कम से कम हम जब वहाँ पे अटके हुए थे उस समय से कम 50 कॉल किए, उन्होंने कोई रिस्पॉन्स नहीं दिया उसका कि क्या होने वाला है. जो मोटरमैन रहते हैं जो आगे उनको पूरा वो हैंडल करते हैं, वो 2 बार हमारे सामने से आए गए. हमने उनको पूछा कि क्या अब आगे का क्या प्लान आपको, उन्होंने कुछ नहीं बताया. बोले कभी बोल रहे एक साइड जाओ, कभी बोले ये साइड जाओ. क्योंकि आता ही सगळी जर दृश्य बघितली तर एका बाजूनं या सगळ्या लोकांना काढलंय. जी बाजू मोनो स्थानकाची आहे, ज्या पायऱ्यांवर आणलं जात आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर शिडीवरनं सुद्धा या सगळ्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. आपण आता खालती जातोय आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे प्रवाशांना काढलं जात आहे हे सुद्धा आपण पाहतोय. आता जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या प्रवाशांच्या अत्यंत संतप्त अशा सगळ्या प्रतिक्रिया आहेत. हे सगळे प्रवासी अडकले होते आणि याच्यामध्ये अनेकांनी हाच प्रश्न निर्माण केलाय की काय करायचं नेमकं. तू अडकला होतास का यामध्ये? हाँ, टिकट का पैसा भी. मैं तो इसको कांटेक्ट करी थी, पुलिस को बोला मेरे पास है एक अंदर, तो इनसे इसके थ्रू हम लोग इंस्ट्रक्शन दे रहे थे अंदर. आपका नाम मैम? डॉक्टर महेश्वरी. थैंक यू मैम. थैंक यू. काहीच काम करत नाही. नक्की ह्या सगळ्या प्रवाशांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या अशा पद्धतीनं सगळ्या गाड्या आणि ह्या स्काय लिफ्ट ज्या आहेत ह्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या. आपण आता ज्या अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी या सगळ्या प्रवाशांना, जे दुसऱ्या बाजूला सगळे प्रवासी अडकलेले आहेत, या प्रवाशांना आता बाहेर काढण्याचं काम हे अग्निशमन दल आणि पोलिसांकडनं केलं जात आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर सगळ्या या मोनोरेलच्या कारभारावरतीच आता प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत. काही प्रवाशांनी त्यांचे अनुभव सांगितले की काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं मोनोरेल बंद पडली होती आणि यामुळे अनेक प्रवाशांचा जीव जो आहे धोक्यात आला होता. आणि त्या प्रवाशांना स्वतः सांगितलं की माझ्या बाबतीत हे 2दा घडलेलं आहे. मात्र अशा दुर्घटना किंवा अशा घटना घडत असताना मोनोरेल प्रशासनाला प्रवाशांच्या जीवाची काळजी नाही आहे का, हा आता प्रश्न प्रामुख्यानं विचारावा लागेल. कारण का अशा पद्धतीची घटना याआधी सुद्धा NM जोशी मार्ग आहे या ठिकाणी सुद्धा ट्रॅक जो आहे हा तुटून पडला होता आणि त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीचा प्रवाशांमध्ये भीती जी आहे ही निर्माण झाली होती. त्यामुळे एकंदरीत जर आपण आता पाहायला गेलं तर या सगळ्यामुळे प्रवाशांच्या मनात कुठेतरी आता मोनोरेल बाबत जे आहे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या मोनोरेलच्या दुसऱ्या बाजूला त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही. कसं वातावरण होतं आतमध्ये? सगळे खूप घाबरल्यासारखं झालं होतं, गुदमरल्यासारखं झालं होतं. जीव घाबरत होता, काही जण बेशुद्ध पण पडायला लागले होते. पण तुम्ही पूर्णपणे सुखरूप आहात? हो, मी सुखरूप आहे आता. काही इजा वगैरे झाली? नाही, इजा वगैरे काय नाही. BMC आणि फायर ब्रिगेडनी तुमची मदत केली, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याबद्दल आभार व्यक्त करते.
खूप खूप आभार व्यक्त करते त्याबद्दल. तुमचं नाव त्यांनी माझं नाव निर्मला दिलीप वराडे. निर्मला जी, तुम्हें हिंदी बोल सकता का? हो, बोलू सकते. हमें हिंदी में बताइए कि अंदर जब आप लोग फंसे तो क्या माहौल था, लोग दूसरे को कैसे संभल दे रहे थे, कैसे एक दूसरे को? हमको बहुत डर लग रहा था और थोड़े देर तक हम रास्ता देखे, अभी गाड़ी आगे जाएगी तभी जाएगी करके देखा तो जाती नहीं थी, इसलिए फिर बोले फायर ब्रिगेड आने वाला है, ये आने वाला है, मदद बोलने वाला है, तो फिर बाद में उसको हमको बहुत तकलीफ होने लगा. वो तो टेंशन में आ गए थे हम लोग बहुत, अभी कैसा करे, क्या करे, कैसा जाएगा घर पे करके. घर वाले भी मोनोरेल से लगातार ट्रेवल करते हैं? नहीं, फर्स्ट टाइम ट्रेवल किया मैंने, कभी नहीं. हार्बर की ट्रेन बंद थी इसलिए, वो डाले से हम लोग बैठे थे. अभी पूरी तरह ठीक है आपको? हाँ, अभी हाँ, दिक्कत नहीं है कुछ भी. ठीक है, थँक्यू. प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. प्रवासी घाबरलेले आहेत. अजूनही प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मोनोरेलच्या या रेकमधून आतापर्यंत जवळपास 40 ते 50 प्रवासी या शिड्यांच्या मार्फत बाहेर काढण्यात आलेत. त्याचबरोबर दुसऱ्या एका रेकच्या सहाय्यानं आणखीन काही प्रवाशांना स्थानकामार्फत बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता प्रवासी बाहेर पडलेले आहेत. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुंबईचं या घडीचं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन आपण NDTV मराठीवर पाहताय. जवळपास 200 ते 250 मुंबईकर या मोनोरेलमध्ये अडकले होते. 6:15च्या सुमारास ही घटना घडली. 6:15च्या सुमारास पॉवर सप्लाय बंद पडल्यामुळे, वीज पुरवठा बंद पडल्यामुळे मोनोरेल एका जागी थांबली. भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी या दरम्यान ही मोनोरेल थांबली आणि ज्या ठिकाणी ही मोनोरेल थांबली होती ती जागासुद्धा थोडीशी तो ट्रॅक थोडासा कलंडलेला होता. त्यामुळे मोनोरेल ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी थोडीशी वाकडी झाली होती आणि त्यामुळे प्रवाशांच्या जीवाची घालमेल होत होती. अखेर 1.5 तासानंतर या प्रवाशांची सुटका करण्यात प्रशासनाला यश येतं आहे. अग्निशमन दलाच्या माध्यमातून साधारण अर्ध्या पाऊण तासापूर्वी सुटका करायला सुरुवात झाली आणि आतापर्यंत बऱ्यापैकी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे. प्रवाशांनी जो आपला अनुभव सांगितला, आतमध्ये घुसमटून टाकणारं सगळं वातावरण होतं. अंदर जो लोग हैं वो सब सुरक्षित है? नहीं, कोई तकलीफ नहीं, सब सुरक्षित है. खाली किसी का BP बढ़ रहा है, किसी का तकलीफ हो रहा है. 2 घंटे से AC चालू नहीं है, कुछ नहीं, सब बंद है. लाइट भी, हाँ, घबराहट हो रही है सबको. बहुत जन को चक्कर भी आ गए अंदर. तो आपको कोई चोट नहीं लगी? पूरी तरह सुरक्षित है? नहीं, मैं सुरक्षित है, खाली BP बढ़ गया था मेरा क्योंकि हार्ट का ऑपरेशन हुआ है. तो अभी आप पूरी तरह ठीक है? हाँ, ठीक है, नहीं कोई तकलीफ नहीं. कोई वैद्यकीय मदद या किसी इलाज की जरूरत? नहीं, कोई नहीं. अनेकांचा रक्तदाब वाढत होता, अनेकांना टेन्शन येत होतं, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आहे प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे. 2 तासांपासून अडकलेले प्रवासी अखेर बाहेर येत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. हे असं आमचे तिकीटचं पैसे त्यांना दिले होते, अशी किती लोक गेली, एवढे तिकीटांचं ते काय करणार आम्ही ते आता? एवढ्या पैशांचा काय वेळा फोन केला इमर्जन्सी याच्यावर? माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे. मी सगळा गुगल त्यांचा काय कॉन्टॅक्ट नंबर काय इमर्जन्सी नंबर भेटेल काहीच त्यांचा नंबर भेटला नाही मला. मोनोरेल हेल्पलाईन नंबर काहीच नाही. फोन वगैरे उचलले का? नाही, फोन काहीच उचललेलं नाही. इथं बकवास एवढ्या लोकांची भावनांशी खेळलेलं आहे ते. ह्यांची कारवाई झाली पाहिजे, बस एवढंच. कळत होतं का की जास्त लोक ज्यांना माहित आहे, जास्त जरी यांनी तिकीट चालू ठेवलं, ज्यांना माहित आहे लोड जास्त आहे, पब्लिक जास्त आहे, तरी तिकीट बंद ठेवायला पाहिजे. यांनी बंद ठेवलं नाही, यांची तिकीट कंटिन्यू चालू होती देणार लोकांना, तरी हे जे कर्मचारी आहेत त्यांनी दाबून पडलेलं आहे. सर्व्हिस एकदम बकवास आहे, बकवास सर्व्हिस आहे. खरंच त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. नशिबाने आपले एअर ब्रिगेडचे आले, त्यांचे धन्यवाद मानतो मी, त्यांनी सगळ्यांना बाहेर काढले सुखरूप. नक्कीच या सगळी ही मोनोरेल आहे ज्या ठिकाणी याच ठिकाणी सगळे हे प्रवासी अडकून पडले होते आणि आता या प्रवाशांना या ठिकाणावरनं बाहेर काढलं जात आहे. प्रवाशांची प्रामुख्यानं अशी एक तक्रार आहे की सातत्यानं आम्ही इमर्जन्सी नंबरवरती फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठच्याही पद्धतीचा रिस्पॉन्स हा आम्हाला देण्यात आला नाही, अशा पद्धतीची एक तक्रार केली जाते. आता जर आपण पाहायला गेलं तर याच ठिकाणी हे सगळे प्रवासी जे आहेत हे अडकून पडले होते आणि आता फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. हीच ती मोनोरेल आहे आणि याच मोनोरेलमध्ये जवळपास 250 पेक्षा अधिक हे सगळे प्रवासी जे आहेत हे अडकले होते आणि या दृश्यांच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर या दोन याच्यामधील यातील प्रवाशांना फायर ब्रिगेडच्या मध्ये खूप ओव्हरलोड झालेली म्हणजे ट्रेन, तर त्यामुळे पण मे बी होऊ शकतं. पण एका डब्यात किती लोक बसतात आणि आता किती लोक होते? आताच्या टायमाला जी मेट्रो आपली ट्रेन लोकल ट्रेन कशी भरते त्या प्रकारे भरलेली होती ट्रेन, त्यामुळे थोडा
भरपूर जास्त सफोकेशन, पूर्ण भिजलोय, पावसाने नाही भिजलोय. कुठून कुठपर्यंत प्रवास करत होता? मी लोअर परेल पासून मी प्रवास करत होतो. लोअर परेलला मी चढलो, ती ऑलरेडी ट्रेन लेट होती, 1 तास पावणा तास लेट होती ट्रेन. कशी माझी ट्रेन भेटली ती इथे येऊन, मध्ये आधी 2-3 वेळा अडकलेली ती, पण ती हळूहळू आली पुढे, पण इथे तर एकदमच प्रॉपरच अडकली, कारण ती प्रॉपर वाकडी झाली ट्रेन. आता ती सुटका झाली, खाली आला, कसं काय केलं? आता जरा रिलॅक्स वाटतंय. आतमध्ये एकंदरीत जेव्हा अटकलं तुम्हाला कळालं, काय वातावरण होतं सर्वांचं, काय भावना होती? संतापलेले लोक भरपूर, पण गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत निघाले. असं देखील माहिती पडते की अनेक जण काचा फोडल्या 2-3 काचा. आता आमच्याकडनंच एकाने, माझ्या साईडला एकाने काच तोडली, प्लस दरवाजा पण मीच उघडला तो भुका मारून. पण लहान मुलं होती का? किती प्रमाणात महिला होत्या? किती लहान वयस्कर व्यक्ती किती होते? वयस्कर खूप होते, वयस्कर खूप होते. आपका नाम बताइएगा? सनीश कुडेकर. सनीश जी, क्या कहेंगे, आप अंदर फंसे हुए, कितने घंटे से आप फंसे थे और अंदर का माहौल क्या था? 3 घंटा लगभग फंसा था हम, तो फिर अभी निकल गए अंदर तो थोड़ा अच्छा लग रहा है. पण काय क्या कहेंगे आप? अंदर कितने लोग थे अंदर? तकरीबन 300-400 लोग थे तकरीबन. अभी भी है अंदर, बहुत जन निकल रहे धीरे धीरे, तो अच्छा हो रहा है. आप कैसा फील कर रहे हैं? आप बाहर आ गए, अभी अच्छा लग रहा है, फील अच्छा हो रहा है, थोड़ा हवा लग रहा है. आपने कांच तोड़ा था, आप हाँ, मतलब वो जो दरवाजा खोलना एक्चुअली पता नहीं था, उधर लिखा भी नहीं, इंस्ट्रक्शन भी नहीं है ना, मतलब कुछ भी अंदर कुछ भी नहीं. मतलब हेल्पलाइन नंबर होना चाहिए, कुछ ना कुछ तो पब्लिक को दो कि समझ आए पब्लिक को कि क्या करना है, ऐसे मतलब ऐसे टाइम सिचुएशन में क्या करना है. कुछ भी नहीं लिखा हुआ है ना. जो डोर है उसको जो व्हाइट कलर से इमरजेंसी एग्जिट का जो बटन था वो भी फोड़ना बिड़ना लिखना चाहिए ना, तो ऐसे में फोड़ दिया तो निकल गया वो घूमने वाला. आपण पाहतोय की ज्या मोनोरेलमधून सुटका केलेल्या प्रवाशांच्या या प्रतिक्रिया आहेत. आपण ही 3 दृश्य पाहतोय. मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे. जवळपास 200 पेक्षा अधिक प्रवासी या मोनोरेलच्या अडकलेल्या रेकमध्ये अडकून पडलेले आहेत. घुसमट होते आहे, सफोकेशनमुळे त्रास होत असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे. आता जवळपास 8:30 वाजलेले आहेत, 8:25 झालेले आहेत. आता 2 तास उलटून गेलेले आहेत. 6:15च्या सुमारास ही मोनोरेल भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी या दरम्यान अडकून पडली आणि त्यानंतर 2 तासांनी आता या प्रवाशांची सुटका होती. तमिल सेल्वन स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहेत भाजपचे. टेक्निकल फॉल्ट इन रीजन फॉर ओवरलोड, इनका वजह से ही हुआ है. अभी तो वो पार्टी का काम, तो उनको निकालने का काम कैसा कैसा है आपका सामने हो रहा है, तो बराबर तो काम हो रहा है. अभी अंदर कितने लोग? अभी मोर देन 60-65% हो गया. अभी थोड़ा बहुत बाकी है, वो आ जाएगा लिमिट से बाहर. स्थानिक आमदार तमिल सेल्वन भाजपचे आमदार आहेत, ते सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता योग्य पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जवळपास 65 ते 60 लोकांना बाहेर काढण्यात आलेले आहेत. उरलेल्या लोकांना सुद्धा लवकरात लवकर बाहेर काढण्यात येईल. हा जो मार्ग आहे तो लोअर परेल वडाळा आणि चेंबूरपर्यंत असा मार्ग आहे आणि या मार्गावरून तशी वाहतूक कमी असते. मोनोरेलवर तसाही फारसा लोड नसतो, पण आज इतर वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे, रेल्वे सेवा त्याचबरोबर बस सेवा कोलमडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. बोल की सब रोड और दूसरा ट्रेन बंद है, मोनोरेल चालू है, इसलिए ओवर कैपेसिटी से जास्ती जनता जाने से ये प्रॉब्लम हुआ. गाड़ी भी ऐसा टेढ़ा हो गया, अच्छा हो गया गाड़ी रुका, नहीं तो उनका जान का खतरा था. तो इसमें कोई पूछने वाला नहीं है बोल के डायरेक्ट जास्ती ओवरलोड का वजह से ही हुआ है. बाकी तो 60-65% का ऊपर निकाल दिया. अभी सब पैकेज भी आ जाएगा, सेफ है, नो प्रॉब्लम. लापरवाही की बात की जा रही है, कोई इमरजेंसी बटन अंदर नहीं था. एक साल इतनी भीड़ अंदर चली गई. क्या एक साल इतनी सारी भीड़ अंदर चली गई, लापरवाही नजर आ रही है आपको लगता है? नहीं, एक ही साथ जनता एक स्टेशन में विदाउट लिमिट चला गया. ओवरलोड का वजह से ये इंसिडेंट हुआ है. स्थानिक आमदार तमिल सेल्वन यांची प्रतिक्रिया. ओव्हरलोडमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे, तरी सुद्धा सुदैवानं हा रेक खाली पडला नाही, ही रेल्वे खाली पडली नाही, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. ओव्हरलोड झाल्यामुळे हा सगळा प्रकार झाला. अजूनही हे रेस्क्यू सुरू आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय. कोई सुनाई नहीं दे रहा, किसी को खबर भी नहीं दिया. मोनोरेल बहुत देर से फंसे हुए,
किसी को खबर तक नहीं, हम लोग चिल्ला रहे हैं। एक टीम को पता ही नहीं था, हम लोग डिजास्टर मैनेजमेंट को फोन किया, तब जाके फायर ब्रिगेड आया। डिजास्टर मैनेजमेंट को पैसेंजर्स लोग ने फोन किया, बहुत सारा। ये 2 ट्रेन से कैसे क्या होने वाला है मुझे नहीं पता, सफोकेशन होने लगा है। अरे ये तो मोनोरेल है, थोड़ी ना ये ट्रेन है। पूरा पैक्ड। मेरा नाम शर्बानी है। बनानी बनानी हम और नहीं बोल सकते, देखिए प्लीज। महिलांच्या प्रतिक्रिया आहेत। आतमध्ये सफोकेशन होतं ही तक्रार सर्वांचीच होती, कारण एसी बंद पडला होता, विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे मोनोरेलच्या आतली सगळी यंत्रणा कोलमडून पडली होती आणि त्यामुळे सफोकेशन होत असल्यामुळे घुसमट होत असल्यामुळे प्रवाशांना अधिक त्रास झाला। अनेकांचे रक्तदाब वाढले, त्याचबरोबर अनेकांचा तणाव वाढला आणि या सगळ्या प्रकारानंतर अखेर 2 तासानंतर या प्रवाशांची सुटका करण्यात यश येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ताजी दृश्य। जवळपास 60 ते 65 प्रवाशांना आत्तापर्यंत उतरवण्यात यश आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान नोरकेल शिडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढतायत। 2 ते 3 शिड्या लावण्यात आलेल्या आहेत आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आता तिथे दाखल झालेले आहेत। बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे उद्घोषणा केली जाते, अनाउन्समेंट केली जाते, ज्यामध्ये बघ्यांच्या गर्दीनं थोडंसं मागे राहावं अशा सूचना दिल्या जात आहेत। काही प्रवाशांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती ती मात्र पुरेशी बोलकी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये काय करावं याचं प्रशिक्षण नियमितपणे यंत्रणांना दिलं पाहिजे, कारण जवळपास तासभर काय करावं याची कल्पना या सगळ्या यंत्रणांना नव्हती, त्यामुळे मॉक ड्रिल गरजेची आहे अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली आहे। 6:15च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। 7:30 पर्यंत काय करावं याची कल्पना येत नसल्यामुळे अग्निशमन दलाचं पथक तिथं दाखल झालं होतं, मात्र काय नेमकं करावं याची कल्पना नसल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला होता रेकचा, त्यामुळे दरवाजे उघडणं अशक्य होतं। अखेर प्रवाशांचा संयमाचा बांध तुटला आणि त्यानंतर प्रवाशांनी आतून ज्यावेळेला एक खिडकी तोडली, त्यानंतर त्या खिडकीतनं प्रवाशांना बाहेर काढण्याची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर दुसरा एक दरवाजा उघडून 2 ते 3 दरवाजांच्या माध्यमातून आता प्रवाशांना खाली उतरवलं जात आहे। जवळपास 70 प्रवासी आत्तापर्यंत खाली आलेत। अजूनही आपण या नोरकेल शिडीवर पाहतोय, जवळपास 7 ते 8 प्रवासी एका पाठोपाठ एक बाहेर पडताना बघतायत। अर्थात या रेकमधून नोरकेल शिडीच्या त्या छोट्या पाळण्यावर आणण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी नाही, कारण जवळपास 3 ते 4 फुटाचं मध्ये अंतर आहे, त्यामुळे अगदी सांभाळून अग्निशमन दलाचे जवान या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढतायत आणि एक जवान आतमध्ये आहे जो या प्रवाशांना हात देऊन त्या पाळण्यापर्यंत पोहोचवतो आणि दुसरा जवान त्याला आत घेतोय। अर्थात जवळपास 50 ते 60 प्रवाशांना अशा पद्धतीने बाहेर काढण्यात आले। इतरांना दरवाजाच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं आणि काही प्रवाशांना दुसऱ्या रेकच्या माध्यमातून मागच्या स्थानकावर पुन्हा नेण्यात आलं आणि तिथून बाहेर काढण्यात आलं। ही थेट दृश्य आपण पाहतो। जवळपास 2 ते 2.25 तास हे सगळं नाट्य सुरू आहे भक्ती पार्कच्या आसपास। मोनोरेल ही जमिनीपासून साधारण 30 ते 35 फुटांवर त्याचा ट्रॅक असतो आणि एक असा ट्रॅक असतो आणि दोन्ही बाजूला या रेकचे भाग असतात, त्यामुळे त्यावरनं प्रवास करताना तसाही एक प्रवाशांच्या जीवाची घालमेल होत असते आणि अशा वेळेला ज्यावेळेला ही मोनोरेल एका बाजूला कलंडलेली अडकून पडली त्यावेळेला प्रवाशांचा धीर सुटला। प्रवाशांनी आतमध्ये एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना धीर देत होते। आता काही प्रवाशांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक जण एकमेकांना धीर देताना दिसत होते। आपका नाम क्या है? मोहम्मद सिराज। सिराज जी, क्या कहेंगे आप? अंदर कितने देर से फंसे थे आप? लगभग पौन घंटा ज़्यादा हो गया, 1 घंटा के करीब। बहुत सांस का थैंक यू सर। सांस लेने का प्रॉब्लम ज़्यादा हो गया था। बाकी लोग सब आ रहे थे। घटनास्थळी ॲम्ब्युलन्स आणण्यात आलेल्या आहेत। ॲम्ब्युलन्समध्ये तातडीचे वैद्यकीय प्रथमोपचार दिले जात आहेत। ज्या प्रवाशांना त्रास झालेला आहे, घुसमट झालेली अशा प्रवाशांना तिथे प्रथमोपचार दिले जात आहेत। आसपास जमलेली गर्दीची दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आता बहुतांश प्रवाशांना बाहेर काढलेला आहे। जिस तरीके से छोटे बच्चे, सीनियर सिटीजन और सांस कैसे ले पा रहे थे अंदर? उन्होंने विंडोज खोले ना, सेफ्टी वाले जो छोड़े जो वहाँ पे रहते, तो हवा आ रही, बाद में वेंटिलेशन आ गया अंदर। आपको रेस्क्यू, मतलब जब आपको पता चला कि मैं फंस गई हूँ और आप रेस्क्यू हुए, उसमें बीच में कितना समय लग गया?
मे बी हाँ कहना रही 45 मिनट हुआ होगा, बहुत टाइम तक थे। हाँ 6:15 को इस तरीके से बताया गया कि ये कॉल लिया गया, फिर फायर ब्रिगेड आई, 2 घंटे से ज्यादा का समय बीत गया। हाँ टाइम का पता ही नहीं चला, हम लोग इतने डर गए थे वहाँ पे। तो अभी कितना टाइम हो गया? 8:30 पे हम लोग 54 की ट्रेन से वडाला से आए थे। हाँ 8:30 हो गए, 5:54 से। हाँ तो शायद हाँ 2.5 घंटा। तो आप हाँ वो लोग प्रॉपरली इवैक्यूएट कर रहे हैं, वही थोड़ा डर था, अभी रिलैक्स लग रहा है। थँक्यू थँक्यू। आपण हे दृश्य पाहतोय, प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे। पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला वेग आलेला आहे आणि आता या नोरखेल शिडीवरनं 2 ते 3 शिड्या लावून तिन्ही डब्यांमध्ये प्रवासी बाहेर काढले जात आहेत। अग्निशमन दलाचे जवान या नोरखेल शिडीच्या अगदी टोकाशी असलेल्या पाळण्यातून प्रवाशांना बाहेर काढतायत। छत्री पण एवढी मोठी दिली आहे ना। 6:15च्या सुमारास भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी दरम्यानच्या ट्रॅकवर एक मोनोरेल अडकून पडली। या मोनोरेलमध्ये साधारण 250 ते 250 प्रवासी होते आणि या प्रवाशांची आता सुटका केली जाते। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने ही सुटका केली जाते।